आता आम्ही आलो आहे वाईच्या गणपतीला. ऑलरेडी आलो. एवढी जण ह्या गाडीत कशी बसली मला अजून नाही समजत. आपलं नाव काय? दत्तात्रय बाबूराव भिलार. ओके, थँक्यू. अशा प्रकारे यांनी सगळी माहिती दिली मॅडमनी. कसं वाटलं तुला? काय एक्सपिरियन्स? छान एक्सपिरियन्स असं आहे की आपल्या नवसाला पावतात. आपल्याला जी काही इच्छा असेल ती त्यांच्यापाशी बोलायची, ती पूर्ण होते आपली इच्छा. सगळ्या उचल, नाही तर घरात घेणार नाही. त्यांचा इथं उगम आहे, हा, पवित्र स्थान आहे. बाबो जायचं. आणि इकडे बघा आपल्याकडे ड्रोन पण आलेला आहे. इथे कॉस्टली देखील आहे. फक्त बार्गेनिंग तुमची असेल चांगली तर तुम्ही हे करा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन दिवसात आणि नवीन ब्लॉग मध्ये. सो आता वाजलेत किती? 8:15 सकाळचे आणि मी चाललोय ट्रिपला. पिकनिक आहे आज. टुडे इज पिकनिक डे फ्रॉम चिंडवली टू महाबळेश्वर अँड पंचगणी. सो आपली पूर्ण फॅमिली याच्यामध्ये आता. सो एव्हरीवन से हाय टू ब्लॉग. गुड मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. हाय बोला. हाय करा ना. हाय ना तुम्ही? नीट आहे ना? हाय, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता आम्ही पाचगणी महाबळेश्वर साठी ट्रिप साठी निघालो. सर्व घरातले फॅमिली लोक आहोत. सो आता एन्जॉय करत निघालो आलो. हाय, गुड मॉर्निंग गाईज. माझं नाव वर्षा. गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉग मध्ये माझी मम्मी पण आहे. आणि काय बोलायचं? मग घाबरलीस का एवढी? थरथर का कापतीस? काय नाही, वी आर वेटिंग. कशासाठी? दे इकडे, जाऊ दे. सगळं मूडच घालवला ब्लॉगचा. नमस्कार मंडळी, आम्ही आज खूप वर्षांनी आमचा सहयोग आला की एकत्र फॅमिली आम्ही पिकनिकला चाललो. आम्ही अगोदर जात होतो आमची मुलं लहान असताना मस्त पैकी. एक मिनिट बंद करा ना. खूप वर्षांनी नाही, खूप वर्षांनी चालय ना आता. गेले कुठे? खूप वर्षांनी आमचा सहयोग आला की आम्ही एकत्र फॅमिली कुठेतरी पिकनिकला चाललोय. अगोदर आम्ही जात होतो पण मुलांच्या शाळांमुळे वगैरे असे मध्ये आमचा खूप मोठा गॅप पडला आणि आता खूप वर्षांनी आम्ही चाललोय पिकनिकला. खूप एन्जॉय करणार आणि खूप एक्साइटमेंट आहे आम्हाला आजच्या पिकनिक साठी. श्वास घे. छान वाटतंय आम्हाला, खूप छान. कधी पोहोचू आम्ही असं झालंय आम्हाला. आमची जस्ट सुद्धा पिकनिक स्टार्ट झाली. काय अडचणींमुळे आम्हाला जमत नव्हतं. काही अडचणीमुळे आम्हाला जमत नव्हतं जायला. आता आमच्या अंजय पंडितनी सगळ्या अडचणी काढल्यात. पर्याय दिलाय, तो पर्याय करून आम्ही चाललोय आता. हॅलो, नमस्कार. चला आम्ही चाललोय आज फिरायला. तुम्ही पण आमच्या सोबत नंतर बघा आणि एन्जॉय करा. आमचा ब्लॉग बघून आम्हाला कमेंट्स करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. एक नंबर. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्टॉपीची मम्मा आता स्टॉपी उठलेला आहे. हाय स्टॉबी. हाय स्टॉपी. स्टॉपी काय? बाबू बाबू जायचं. कुठे आलो? काय करत? जायचं बाबू. आमचा स्टॉबी झोपेत आहे. झोपेत आहे सध्या. आता थोडं फ्रेश करतो, कपडे घालतो आणि वी विल एन्जॉय द ट्रिप. येस बघा आणि मजा घ्या. जिंगली स्टॉबी, जिंगली स्टॉबी. गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी घरातली मोठी मुलगी आणि आज सगळे माझ्या घरी आलेत पहिल्यांदा. खूप वर्षांनी राहिलेत आणि मी खुश आहे. म्हणून आज वन डे पिकनिक साठी आम्ही महाबळेश्वर पाचगणी दिवस संध्याकाळपर्यंत फिरणार आहोत आणि मस्त सगळे एन्जॉय करणार आहोत. तू काय बिग बॉसची बॅग घेऊन आली का? बॅग मध्ये माईक लाव. सो हॅलो एव्हरीवन, मी आहे मामाची भाची काव्या. सो एन्जॉय अवर ब्लॉग. आय एम सेकंड भाची ऑफ मेरे मामा. एन्जॉय करा ब्लॉग, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सो आम्ही आता चाललोय महाबळेश्वरला. स्टॉबी जाऊ. फादर, युअर स्टॉबीज फादर. आता सध्या भूक लागली, आपण नंतर बोलूया. हाय गाईस, मी नवीन मेंबर आहे ब्लॉगचा. नमस्कार. आता आम्ही चाललोय ट्रिपला फॅमिली सोबत. पुढचे अपडेट देऊ आम्ही.
सांगतो तुम्हाला. मी नर्वस आहे थोडासा. हॅलो एव्हरीवन, माझं नाव ऋतुराज आहे आणि मी पण मामाचा भाचा आहे. आम्ही आता चाललो मामांचा भांजा आहेस तू. तुला चांगलाच भांजतो. आणि आता आम्ही चाललोय महाबळेश्वरला ट्रिप साठी. एन्जॉय करा, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ते शाळा ते क्लासरूम मध्ये टीचर बघ पॅराग्राफ वाचायला देते बुक मध्ये, तेव्हा आपला नंबर यायच्या आधी आपण थरथर कापत असतो, तसा ऋतू कापतोय. असं दे रे मामा. हा चल वाच. आहे मी रुद्र आहे, मी मामाचा मोठा भाचा आहे. हा मोठा बाच्चा. सगळ्यांनी तर सांगितलं की आम्ही महाबळेश्वरला चाललोय पाचगणीला. सो एन्जॉय आवर व्लॉग, स्टे ट्यून आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. एक नंबर. माझे नाव चिंतवते. हा आणि आमची निघाली आता ट्रिप. हा माहितीला नको सांगू, कॅमेऱ्याला सांग. हा आमची निघाली आता ट्रिप हा महाबळेश्वर पाचगणी. हा भरपूर दिवसातून आता आम्ही फिरायला जातोय. हम्म. आम्ही आता एन्जॉय करणार भरपूर. वा. तुम्ही पण बघा. हा हॅलो हॅलो. आम्ही सगळ्यांचं कुटुंब इकडे कॅमेऱ्यात बघा, कॅमेऱ्यात बघा इकडे. इकडे बघा. हे तुम्हाला इथं मी लावतो. आता तुम्ही बोलत राहा. मी बबन शिंदे, ही सर्व माझी फॅमिली कुटुंब आहे सगळे. हा ह्याच्यात बघा. यात मुली आहे, नातवंड पडपड सगळे जावई बिव सगळे. आमचं कमीत कमी तरी 20 जणांचा फॅमिली ग्रुप आहे सगळा. So आम्ही सर्वजण निघालो आम्ही. सो चला मित्रांनो, भेटूया तुम्हाला डायरेक्ट आता नेक्स्ट स्टॉप वर, म्हणजे आपला जो काही स्टॉप असेल तिथे भेटूया. बाय बाय. आता आम्ही आलो आहे वाईच्या गणपतीला, जो इथे खूप फेमस आहे ना. फेमस गणपती मंदिर आहे तिथे. आमचं फर्स्ट स्टॉप. आम्ही सगळे उतरलो आहोत आणि आता चाललो आहोत दर्शनाला. सुंदर वाटते, क्लायमॅट किती सुंदर आहे. आणि आता आम्ही अर्ली मॉर्निंगला आलो आहोत, सो त्यामुळे आय थिंक एवढी गर्दी नाही आहे इकडे. नाहीतर खूप इथे रश असतो नेहमी, राईट. पण आज अजिबात गर्दी नाही आहे, बिकॉज आता किती वाजलेत? 8:30. 8:30. आता ही माझी मम्मी घेते प्रसाद वगैरे काय काय. हे खूप छान मस्त वाटतंय ना. ते बघ तिकडे समोर पण मस्त आहे. ही कृष्णा नदी आहे. कृष्णा नदीच्या कडेला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. नक्की ते काहीतरी स्टोरी असणार आहे, हा ना. ते आपण सांगूया नंतर. ही कृष्णा नदी आहे आणि कृष्णा नदीच्याच काठी, कृष्णा नदीच्या कडेला गणपती बाप्पाचं मंदिर आहे. ओके. इथे शूटिंग वगैरे पण होतात, सिरियल्सचे, मूवीजचे, मोस्टली मराठी ना, मराठी हिंदी दोन्ही. खूप सुंदर असं आहे सगळं. किती छान वाटतंय. ते मस्त आहे. पीस. खूप सुंदर असं वाटतंय. क्लायमॅट बघा. आपली ट्रॅव्हल असते ना, आपली नाही, तो पण मंदिर आहे, पण तो कोणता मंदिर आहे सांग. तुला काय माहितीये वाईच्या गणपती बद्दल? आणि ते असं बोलतात की तो गणपती पाण्यात असतो. जगाचं जसं पाप वाढत चाललंय तसं तसं पाणी वाढत चाललंय. त्या दिवशी तो गणपती पूर्ण डुबेल जेव्हा पूर येतो किंवा पावसाळा असतो तेव्हा जग संपेल असं बोलतो. ओके. आता नाही, आता पावसामध्ये पाणी मंदिरात पाणी घुसतं. पावसाळ्यात खूप पाणी असतं नदी काठी मंदिरात, मंदिर बंद असतं. मामा कंडक्टरच वाटते. सगळ्यांची खूप छान दर्शन झाले. अजिबात गर्दी नाहीये. मगाशी सांगितल्याप्रमाणे लगेच 2 मिनिटाला दर्शन झाले. इथे नसतेच गर्दी. समोर तो गणपती बाप्पाचा, गणपती नाही, हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तो शंकर
जीचा मंदिर आहे, जो मी बोलत होते ना मग अशी माहित नाही कोणता मंदिर आहे, त्या काकूंनी सांगितलं तो शंकर जीचा मंदिर आहे. आणि हे 2 मंदिर पण आहेत. तो पण शंकर देवाचाच मंदिर आहे, किती छोटं, किती पुराणे म्हणजे काळातलं सगळं स्ट्रक्चर आहे. आणि पूर्ण ते दोन्ही गणपतीचं मंदिर दगडाने बनलेलं आहे. आणि आमचं स्टॉबू पण काहीतरी बोलायचं ट्राय करतोय है ना बाबू, काहीतरी बोलतोय ना तू पण. किती सुंदर आहे ना, है ना? सो आता आमचा नेक्स्ट स्टॉप आहे भिल्लार गाव, पुस्तकांचे गाव. एवढी जण ह्या गाडीत कशी बसली मला अजून नाही समजत. काय झालं, काय झालं? पाठीमाग अजून एक माणूस बसला आमच्यासोबत. कोण? कोण पण बसलेल. अच्छा बसेल. काय म्हणताय? याची संकल्पना कशी माहिती का, हा. येताना बोर्ड लागले असतील बघा रस्त्याला, तर तिथं ते दालन आहे पुस्तकाचं. आणि जाताना कृषी कांचन म्हणून बघा एक आहे प्रकल्प कार्यालय, कृषी कांचन म्हणून. ओके. तिथं भेट द्या जाताना डाव्या साईड. ते महाराजांचं पण आहे ना तिकडे काहीतरी वाचलं एक. हा महाराजांचं छत्रपती महाराजांचं. हा, ते तिथं पुतळा असेल, हा. तर तुम्ही ते ह्याला भेट द्या. कुठे? कांचनला. ऋषी कांचन. कांचन ओके. जाताना बघा डाव्या साईडला ओके. प्रकल्प कार्यालय. ओके. आणि जिथे रस्त्याला असे बोर्ड लागले साहित्य, कला, स्त्री साहित्य, तिथं तो दालन आहे त्या विषयाचं. ओके. तिथं ते बघायचं. जिथं बोर्ड तिथं थांबतो आम्ही. तिथं थांबा. ओके, थँक्यू. आपलं नाव काय? दत्तात्रय बाबूराव भिलार. ओके, थँक्यू. पण त्या कार्यालयाला भेट द्या. म्हणजे तुम्ही इकडे प्रॉपर भिलार आहे. हा. प्रकल्प कार्यालय आहे ना, त्याला नक्की भेट द्या. ओके, नक्की. ओके, थँक्यू. सो आता आपल्याला माहिती भेटलेली आहे चांगल्या प्रकारे कुठे थांबायचं आहे. ते प्रकल्प कार्यालयाला थांबायचं आहे. सो आपण तिकडे जाऊया आता. आता इथे आमची ताई पण माहिती देते. दादाची भुसे तेवढी त्यांची किंवा कोणाला राहायचंय तर मग ते बिझनेस प्लस शांतता संयोजक दादाजी भुसे. हा करू शकतो खोलायला बघायला आणि कुठले हे असे पुस्तकं आहेत तुम्हाला वाचण्यासाठी बरेच. शिवाजी महाराज कीचे हे आपलं हे पण आहे का, हॉटेल पण आहे का हे वरती राहायला? मग काय पाहिजे तुम्ही सांगायला पाहिजे, ऑर्डर. ओके. फक्त वाचायला आहे. घेऊन कोणते घेतलं क्लासिक जीप मॉडिफाइड. सो हे बघा आम्ही पोहोचतोय इथे प्रकल्प कार्यालयामध्ये, कृषी कांचन पहिला मजला. तर इथून वरती जायचं आहे असं आहे. बघू वरती गेल्यावर काय ते. सो हे असं आहे, इकडे पुस्तकं भरपूर सारे.
कुठल्या विषयांवर? सगळ्या विषयांवर पुस्तक आहेत का? सगळ्या विषयांवर. ओके. तुला सगळी माहिती देणार ना. इथं माहिती दिली जाते जेणेकरून तुम्हाला इथून गाव कसं बघायचं, ही पुस्तकं कशी बघायची. मग आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न असतात की इथं पुस्तकं विकायला आहेत का फक्त वाचायला यासाठीच ठेवलेली आहे. बरेच मनात प्रश्न असतात ही संकल्पना कोणाची आहे, या सगळ्या प्रश्नांना मिनिटांची एक माहितीपट आहे त्याच्यामध्ये देतो आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळी सविस्तर माहिती त्याच्यामध्ये थोडेफार बदल आहे ते तुम्हाला मी सांगते. आनंद विराज ही सुरुवात आहे नवी संकल्पनेची, ही सुरुवात आहे नव उद्देशाची. पुस्तकाचं गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली ती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी. ते अशा प्रकारे यांनी सगळी माहिती दिली मॅडमनी आणि टीव्हीवर पण सगळं दिलेलं आहे गायडन्स आणि याच्या मागचा काय उद्देश आहे, कोणी चालू केलंय आणि एवढे आमची सगळ्यांना माहिती भेटलेली आहे लोकांना. कसं वाटलं तुला? काय एक्सपिरियन्स? छान एक्सपिरियन्स असं आहे की म्हणजे क्युरियोसिटी खूप वाढेल. एवढे बुक्स आहेत ना वरती. पुस्तकांचा गावाचा प्रकल्प हाच आहे उद्देश त्यांचा की आपण इथे निसर्गामध्ये येऊन सुद्धा इथे पुस्तक वाचन करू शकतो त्यांचं पूर्ण. आणि त्यांनी असं सगळ्यांनी ते गावातल्या लोकांनी निस्वार्थ गावातली लोक आणि गव्हर्नमेंट यांनी एक योजना काढली आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्येकाने आपली जागा देऊन आपल्यासारखी लोक जे आहेत त्यांना पुस्तकं वाचायला आवडतात. प्रत्येकांनीच वाचावं. टुरिस्ट जे इथे फिरायला येऊन सुद्धा इकडे फ्री मध्ये विदाउट कॉस्ट थोडा चेंज मोबाईल आणि डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपल्याला म्हणजे थोडंसं खूप चांगलं आहे. माहिती पण भेटेल आणि वाचनाची सवय लागेल. कॅन रीड बुक विदाउट एनी कॉस्ट चार्जेस वगैरे. आणि एवढे बुक्स आहेत ना, एवढे बुक्स म्हणजे पूर्ण मराठीमध्येच आहेत. एवढे बुक्स आहेत ना वर की आपल्याला ऑटोमॅटिक ते क्युरियोसिटी वाटणार, हा बुक वाचू की तो बुक वाचू. कारण की ऑब्व्हियसली प्रत्येकाला माहिती आपल्या देशाची आणि कसं कोणी किती काय केलं ते सगळं. तर ते सगळे बुक्स आहेत वर. ओके, खूप छान आहेत. आता आम्ही चाललो नेक्स्ट स्टॉप बघू कुठला असेल. सो मित्रांनो, आमचा दुसरा स्टॉप महाबळेश्वर मंदिर. हे बघा खूप जास्त गर्दी आहे, लाईन आहे. काय बोल? खूप जुनं पुरातन मंदिर आहे, एकदम जुन्या काळातलं. खूप सुंदर आणि मस्त मंदिर आहे. आणि इकडचे महादेव आपल्या नवसाला पावतात. आपल्याला जी काही इच्छा असेल ती त्यांच्यापाशी बोलायची, ती पूर्ण होते आपली इच्छा. ओके. खूप जुनं मंदिर आहे महाबळेश्वर मंदिर. सो मित्रांनो, आता आम्ही इकडे आलेलो. हे तिसरा आपला स्टॉप पंचगंगा मंदिर. तर 5 नद्यांचं पाणी एकत्र. द्या माहिती द्या. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता सध्या महाबळेश्वर मध्ये आहोत. श्री पंचगंगा महामंदिर आहे. इथे गोदावरी, गायत्री, कोयना, कृष्णा, वेण्णा आणि सावित्री या नद्या आहेत. त्यांचा इथं उगम आहे. पवित्र स्थान आहे. 5 नद्यांचं पाणी एकत्र येतं. हा, ओके. सो इकडे असं त्या नंदीच्या तोंडातून पाणी येतं. ते पाणी असं हातावर घ्यायचं, पायावर, आणि पितात. पण मी पण पिलं पाणी, तोंडावर पण मारलं. तो छान वाटतंय, फ्रेश वाटलं एकदम. मी अजून तोंड पुसलंच नाही, घाम नाही आहे, पाणी आहे त्या नदीचं. सो मित्रांनो, आता आहे आमचा 4था स्पॉट, कृष्णाई मंदिर. आणि हे पण खूप जुनं आहे, दगडाचं आहे पूर्ण, बघू शकता तुम्ही कार्विंग. आणि हे पण तसंच आहे, कुंड टाईपच आहे. इथं पण पाणी येतं नंदीच्या तोंडातून. त्याच नद्यांचं पाणी आहे ते इकडे पण येतं. हे मंदिर आहे, किती जुनं आहे बघा. इकडनं व्ह्यू बघा कसं आहे, व्हॅली व्ह्यू.
हे बघा काय व्ह्यू आहे यार, नदी आहे ही. आम्हाला माकड किती भारी आहे माकड आणि त्याचं बाळ. हे बघा मित्रांनो किती छान आहे बाळ, केवढूस आहे ते, किती मस्त, किती क्यूट आहे. बस हो गया चलो. नाही दुपारचं जेवतो लंच टाइम. मोबाईल भी लेके जाते पण बघते खायला काय देते. मी व्हिडिओ काढतो. स्वतः खेळण्याचं अरे तुला सांगितलं तू खेळ, आता काय टाकून बघितलं आता झालं तू बघ ना, तुला सांगत असं पण घालव ना. हेडलाईनच्या पुढे हात नाही गेलं पाहिजे. पाच काव्या, हे काव्या किती काढणार? $200 ग्राम. सगळ्या उचल, मी तर घरात घेणार नाही. घरात घेणार नाही तुला. एक नंबर, एक नंबर. किती रुपये मला वस्तू आले पाहिजे, तुमची चॉकलेट आली पाहिजे. बासमती मोठं 50. हे बघा 200 रुपये टाकून आम्ही 400चा माल घेतलाय. कैसा लगा बेटा? एवढे आणले तुला नेलं नसतं परत. का संपवा. कॉंग्रॅच्युलेशन. हे पण भेटलं त्याच्यात. हे एकच 200च आहे. कसली काव, पहिला पैसा वसूल केला असं नका तिला. सगळं करतात. अच्छा 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 अच्छा. आवडली. खुशबू किती
हे बघा मित्रांनो, आता आम्ही आलोय टेबल लँडला. आमचा मोस्टली लास्ट स्टॉप असणार आहे. आणि आमचा भाचा नाही, याला काहीतरी घोड्यावर बसलाय. आमचा नाही भाज्या नाही, आमचा वाघ घोड्यावर बसलाय. हे बघा मित्रांनो, आता आम्ही आलोय टेबल लँड वर. आमचा स्टॉबी पण आलाय. स्टॉबी बाबू जायचं. बाबू जाणार आता घोड्यावर. हा, घोड्यावर जाणार. कावकडेच दे, कावकडेच दे. 1 मिनिट थांबा, ह्याला बसवा. आमचा बाबू जाणार आहे घोड्यावर आता. हे फोटो काढा पटापट. बाबू एयांश पण बसला. एयांश कॉकटेल वर बसलाय. अयांश किट्ट बसली, किट्ट बसली, का बसली. आणि इकडे बघा, आपल्याकडे ड्रोन पण आलेला आहे. आपला नाहीये, पण एक दिवस घेऊ आपण. पण काय बोलतो, मोठावाला घेऊ. बघा ड्रोन उडाला. ड्रोन शॉट. ड्रायव्हर नाही आहे, ड्रायव्हर नाही आहे, सिकर. सो हे बघा, आम्ही बसलोय आता इकडे टेबल लँड वर येऊन. आणि सगळ्यांच्या कशा गप्पा चालल्यात. गप्पा गोष्ट. तू राजस्थान मध्ये आलाय काय? जय शिवाजी असं म्हणायचं. जय शिवराय बॉल. जय शिवाजी. आमची दाजी तिकडे बसलेत. दाजी ही आहे असली पिकनिक. नाही 64 चालू कर. What we have to say? बोल काय. तर गाईज आपण आलेलो आता 5 गणी. कुठला स्टॉप आहे? इट वॉज आवर लास्ट स्टॉप. नाव नाही माहिती मला. मामा एकदा पोस्ट करती घोड्याची. तो घोडा कसा पळत होता? कसं पळत होता घोडा? 1 2 3 देखताय भजी मागताय वडा. क्या मागताय? देखताय भजी मागताय वडा. आता गाईज आता चालले डायरेक्ट चिंदोलीला. जादूगर नाही, जॅगवार आहे. जादूगर आता आपण जाणार चिंदोलीला. चिंदोलीच्या आय थिंक साईडलाच हे आहे हॉटेल आहे. हॉटेलमध्ये जायचं आता जेवायला. आहे क्या घोडा? हॅपी 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 घोडा. गाईज लय भारी, मस्त आहे, मजा येते. तुम्ही पण एकदा नक्की विजिट. बघा गाईज, इथे अशी बस आहे. नाही बस नाही, ट्रेन आहे, सॉरी. अशी ट्रेन फिरते. इथे असं ट्रॅम्पोली आहे. आता तुम्हाला मी घेऊन जातो डायरेक्ट मार्केटमध्ये. शॉर्ट वे में परत बाबा एंटरप्राइजेस, सगळे रिंग गेम आहे, कार गेम आहे, टोटल सगळे गेम आहेत. परत इथे पण सेमच आहे. परत इथे हे बघा, हे सिल्वर लीफ रेस्टॉरंट. इथे माहिती खायचं प्यायचं सगळं आहे. त्याचा हा इकडे थोर. इथे थोर आहे, थोर. इथे मक्का भेटतो, सगळे गाईज. इधर गन्ने का जूस, इधर नींबू पानी, सगळं इथे. सगळं जे पाहिजे ते, सगळं जे नाही पाहिजे ते पण आहे गाईज इथे. एवढा भारी आहे नाही गाईज, काय सांगू तुम्हाला. मस्त इथं मजा आली. आणि गाईज इथे
कॉस्टली देखील आहे. फक्त बार्गेनिंग तुमची असेल चांगली तर तुम्ही हे करा फर्स्ट राईड. आता हे दोघं आलेत लंगू टंगू. तू कुठे आता? तू कुठे चाललाय? आता आपण भेटू डायरेक्ट रिसॉर्टला, सॉरी रेस्टॉरंटला. तर बघा गाईज, आता मी तुम्हाला आमच्या नानू सोबत भेटवतो. हे बघा आमची आपले कंडक्टर साहेब आहेत. ए राधिका असे आहेत कंडक्टर. This is second conductor of the bus. हे बघा guys, ही आपली आहे बस. ही आहे आपली बस. मस्त बस आहे गाईस. ड्रायव्हर गेली असं सांग. तू बोल ना. बोला की ताई. घेऊन बस मध्ये. चला काय बाई सगळे बसले तिथं. आपली वर्षा माऊ, हे बाबा, मामी, आजी, आई, इकडे आपली दुसरी मम्मी, दीपा माऊ. आई मोठी अम्मा कुठे गेली? मी आहे ना. राधिका, काव्या, पेल माऊ, भूषण काका आले इथं बाकीचे. हे आले आपले दादा. कोणत्याला घालतो? दादा आल्या. चल बाय बोल. बाय. सो गाईज, आता आम्ही निघालो इथून लास्ट स्टॉप वरून आमच्या टेबल लँड वरून. टेबल लँड पाचगणी. हा, टेबल लँड पाचगणी. टेबल लँड पाचगणी वरून निघालो. हा लास्ट स्टॉप होता आपल्या ट्रिपचा. आता आपण जाणार आहोत डायरेक्ट डिनरला शाही हॉटेल. आणि शाही हॉटेलला. आणि मागे भरपूर चाव चालू आहे. नंबर 1 बटर बाय बाय. सलीला जायाचा. जायचं सहलीला.